लाडक्या बहिणीनो मतदानाला जिंकून देऊया घड्याळाला। नगरच्या भावांनो चला जिंकून देऊ संग्राम भैयाला। आम्हाला हिम्मत आली आता, आली हिम्मत कामाला। हलका हात झाला या फार बिलाचा, हिम्मत आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीचे उमेदवार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आलेली आहे व त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे। तर मी सर्व नागरिकांना नगर शहरातील असे आवाहन करते की त्यांनी संग्राम भैया यांना निवडून देऊन विकास कामांना गती देण्याचे काम हे केले पाहिजे। जर का भैया निवडून आले तरच नगरचा विकास हा इथून पुढेही होत राहील। त्याबद्दल सर्व नागरिकांनी भैयांना मतदान करावे असे मी जाहीर आवाहन करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। वार्ड क्रमांक 10 मध्ये सचिन दादा जाधव यांच्या वार्डमध्ये माननीय संग्राम भैया जगताप यांची प्रचार फेरी काढली होती। सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महायुतीचे उमेदवार असल्यामुळे शिवसेना तर्फे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि भैया विकासाला चालना देणार आहे। आजपर्यंत नगरमध्ये त्यांच्या तर्फे भरपूर विकास झालेला आहे, त्यामुळे यापुढे त्यांच्याकडनं भरपूर विकास होईल। त्यामुळे त्यांना बहुमताने विजयी करावे असे सर्वांना शिवसेनेमार्फत आवाहन आहे। भयाची ही दर्या दिली देते सावली, गरीबाला सुखाची ही वाट गावली। त्याच्यामुळे घरोघरी मान मिळाला, करणार आम्ही मतदान ही त्याला। अरे चला 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 चला, माझं मत घड्याळाला, माझं मत घड्याळाला, माझं मत घड्याळाला, माझं मत घड्याळाला। लाडक्या बहीण योजनेला माझं मत घड्याळाला, हे माझं मत घड्याळाला। लाडक्या बहिणीनो मतदानाला। नमस्कार। तर आज संग्राम भैया जगताप आमच्या वॉर्डामध्ये आलेले, त्यांचं स्वागत पण झालं, त्यांची प्रचार फेरी चालू आहे। संग्राम भैया जगतापांनी आजपर्यंत अहमदनगर शहरामध्ये भरपूर विकास योजना सुरू केलेल्या आहेत। जसं की आपण पाहू शकता मुख्यमंत्री योजना पण सुरू झाली आहे, लाडकी बहीण योजना। तर त्याचे जे सर्व फॉर्म्स वगैरे ते सर्व त्या सगळ्या गोष्टींचं संग्राम भैया जगतापांनीच म्हणजे सर्वांना मार्गदर्शन केलेलं बायकांना, आणि पुढाकार घेऊन सगळ्यांना प्रतिसाद सुद्धा दिला। भरपूर कामं पण केले त्यांनी आजपर्यंत। रस्त्याचे कामं झाले, पुलाचे काम झाले, खूप काही ते स्वतः पुढाकार घेऊन सर्व कामं करतात आणि असेच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होवो आणि त्यांनी काम करो अहमदनगर शहरासाठी। त्यासाठी शुभेच्छा सर्व भगिनींकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा। काल दुपारी संग्राम भैयांचे वडील अरुण काका जगताप यांना मी सुनील क्षेत्रे आणि ज्येष्ठ नेते म्हणून RPIच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे। तर संग्राम भैया मी होतकुरे काम करणारे आहेत आणि ह्या नगर शहराचा जो चेहरामोहरा जो बदलत आहे ते केवळ त्यांनी भरपूर निधी बी आणलेला आहे। आणि म्हणून त्याकरिता काल मी, काका माझे गुरु आहेत राजकारणामधले, तर सगळ्यात पहिलं आम्ही काकांचं लहानपणी मी 15-16 वर्षाचा असताना त्यावेळेस आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यावेळेस आमच्या गल्लीतून त्यांना भरपूर मतदान आम्ही या ठिकाणी केलं होतं। आज संग्राम भैयांनी तरुण युवा वर्ग जो आहे भरपूर त्यांच्याबरोबर आहे आणि अपेक्षा करतो का त्यांनी जास्तीत जास्त कामं नगर शहरात स्मार्ट सिटी बनवून डेव्हलप झालं पाहिजे। इथं जंक्शन झालं पाहिजे, रेल्वे ज्या गाड्या समजा आपल्याकडे मला वाटतं बरेचसे सिटी बसेस कमी आहेत, ते सिटी बसेस वाढवल्या पाहिजे। रोडचे जे काही कामं अजून आज राहिलेले आहेत काही गल्ली बोळातले काही ते करायला पाहिजे। संग्राम भैयांनी समाज मंदिराचं काम बी केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे ते पूर्ण सुशोभीकरण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत झालेलं आहे। आणि आमची अपेक्षा आहे की आमचं समाज मंदिर जे आहे याचा पुढचा जो टप्पा आहे संग्राम भैया करतील अशी अपेक्षा करतो। कारण काय बरेच वर्ष दलित वस्त्या ज्या आहेत त्या दलित लोकांना वंचित राहावं लागतं काही गोष्टींनी, आणि वंचित राहू नये याकरिता त्यांच्यावर अशी अपेक्षा आपण ठेवत असतो। कारण का आपल्याला काही नको असतं पण समाजामध्ये, कारण मला हे समाज मंदिरचं बांधकाम करून घेता मला 20-25 वर्ष लागले। अनेक कलेक्टर आले येऊन गेले,
पण ते काम जे रेंगळत गेलं, कोणाची मनस्थिती होत नव्हती आणि मग ते राजेंद्र भोसले कलेक्टर साहेब आले, आमचे बरेचसे महापालिकेचे निकम साहेब आहेत, त्याच्यानंतर इंजिनियर भरपूर इंजिनियर सोनटक्के वगैरे, पारके, लिंबाळकर अशा सर्वांनी मदत केली. आज संग्राम भैया या ठिकाणी आमच्या वार्डात येत आहेत. त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून त्यांचा श्रीफळ आणि शाल देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. एवढं बोलतो इथं थांबतो. आपली राजा. जय भीम. नमस्कार. आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्जेपुरा चौकात कार्यसम्राट आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संग्राम भैया अरुण काका जगताप यांची भव्य प्रचार फेरी काढण्यात आली व या ठिकाणी सर्जेपुरा यंग पार्टी व नायक ग्रुपच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रशीद भाई जागीरदार, तसेच फारुख भाई नालबंद, वसीम भाई शेख, त्यानंतर अल्ताफ भाई व समीर नायक हे स्वतः उपस्थित होते व हजारोच्या संख्येने या भागात नागरिक उपस्थित होते. सर्जेपुरा भागातून व प्रभाग क्रमांक 10 मधून संग्राम भैया जगताप यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आम्ही त्यांना आश्वासन दिलेले आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहे. आणि या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत संग्राम भैया जगताप नगर शहरातून ऐतिहासिक मतांनी निवडून येतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आणि विधानसभेत यावेळेस संग्राम भैया फक्त आमदार नाही तर कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. लाडकी बहीण योजनेला माझ्या लाख मोलाची साथ लाभली. जाती पातीच्या पलीकडे आता जीवा भावाची नाती बांधली. मिळाली साथ मिळाली अरे हमी, कशाचीही पडू दिली नाही हो कमी. ज्याच्यामुळे आत्मविश्वास मिळाला, करणार आम्ही मतदान ही त्याला. अरे चला 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 चला, माझं मत घड्याळाला, माझं मत घड्याळाला.